बनवायला एकदम सोपं, चीजी, मुलांना एकदम आवडणारा असा सँडविच मी बनवणार आहे. आणि हे जे सँडविच आहे ते तुम्हाला खूप काही करायचं नाही, चटणी नाही, काही नाही, पण बनवायला एकदम सोपं आहे. तर चला आज बनवूयात आपण पिझ्झा चीज ग्रिल सँडविच. मुलांना खूपच आवडेल असं एकदम चीजी सँडविच आपण आज तयार करणार आहोत. तर करायला खूपच सोपं आहे. खूप वेळसुद्धा लागणार नाहीये, पण हे सँडविच जे आहे ते एकदम टेस्टी लागतं. तर चला आपण रेसिपीची सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इकडे बारीक चिरलेला कांदा घेतलाय. त्याच्याचबरोबर मी घेतली आहे बारीक चिरलेली ढोबळी मिरची म्हणजे कॅप्सिकम आणि कॉर्न्स. तर आता इकडे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी पिझ्झा सॉस वापरलाय 2 चमचे कारण की आपल्याला ह्याला मस्तपैकी फिलिंग तयार करायचं आहे ह्याचं. मग त्यानंतर मिक्स्ड हर्ब्स, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि थोडंसं चवीनुसार मीठ असं आपल्याला ह्याच्यात घालायचं. मग मी घालणार आहे त्याच्यामध्ये चीज. तर मी इकडे 4 प्रकारचे चीज वापरलेत. ते असं गो चीजचं मला पॅकेट मिळालेलं. तर ते पॅकेट मी वापरलंय ह्याच्यामध्ये आणि मस्तपैकी आता ह्याला मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी ब्रेडचे स्लाइसेस घेतलेत. आता इकडे मी तुम्हाला दाखवताना 4 दाखवलेत, म्हणजे 2 सँडविच बनवताना दाखवलेत. पण ही जी रेसिपी मी तुम्हाला दिली आहे त्याच्यामध्ये 3 सँडविचेस तयार होतील. तर तुम्ही त्या हिशोबात तुमची रेसिपी कमी जास्त करू शकता. दोन्ही साईडला ब्रेडचे आपण बटर लावून घ्यायचंय. म्हणजे जे एक सँडविच आपण बनवणार आहोत त्या एका सँडविचच्या दोन्ही ब्रेडला आपण बटर लावलेलं आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यावर फिलिंग ठेवायची आहे. व्यवस्थित छान फिलिंग ठेवायची त्याच्यावर. म्हणजे जेणेकरून सँडविचमध्ये व्यवस्थित स्टफिंग येईल. आणि त्याच्यानंतर एक मी चीज स्लाइस त्याच्यावर ठेवलेला आहे. वरनं बंद केलेलं आहे सँडविच आणि मग त्याच्यानंतर वरच्या ब्रेडला सुद्धा थोडं बटर लावून घ्यायचंय. बटर लावल्यानंतर आपल्याला ह्याला टोस्टरमध्ये टोस्ट करायचं आहे. तर आता तुम्हाला जर का असा मी इलेक्ट्रिकल टोस्टर वापरला तसा वापरायचा असेल तुम्ही तसा वापरू शकता. तुम्हाला गॅसवर करायचं असेल तुम्ही गॅसवर करू शकता. तर तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करा. त्यात काहीच हरकत नाही. पण आपल्याला ह्याला मस्तपैकी ग्रिल करायचं आहे. ग्रिल सँडविच आहे छान मस्तपैकी एकदम ग्रिल झालं पाहिजे आणि चीज जे ते आतलं एकदम मस्त मेल्ट झालेलं आहे. तर चला आपण आता हे कापून बघूया. पण त्यापूर्वी ह्याला थोडीशी मी कॅफे स्टाईल देते म्हणून मग त्याच्यावर मी ग्रेट करून चीज घातलाय. जे क्यूब्स मिळतात ना मार्केटमध्ये तो क्यूब मी ग्रेट करून घातलाय. फक्त इकडे एकच गोष्ट लक्षात घ्यायची की आपलं जे सँडविच आहे ते एकदम गरम असताना त्याच्यावर चीज घालायचं नाही तर ते असं मेल्ट होणार नाही. आणि आता कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आतून किती छान झालंय. हे बघा ह्याचं स्टफिंग किती सुंदर झालंय. आणि हे जे सँडविच आहे त्याच्यामध्ये आतमध्ये मी तुम्हाला दाखवते. बघा मस्त भरपूर चीज आहे. खूपच टेस्टी लागतं. हे करून नक्की बघा. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला हाईप करा. आणि अजून तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. बाय बाय.